हाय, मी सलीला मराठे आणि माझा हजबंड आहेत अमेया घाटे. सूर्याचा रेफरन्स मला आधीपासून माहिती होता आणि मग डॉक्टर आमच्या ज्या गायनाकोलॉजिस्ट होत्या डॉक्टर बीना कामत, त्यांनी आम्हाला सूर्यामध्येच डिलिव्हरी करायची असं सांगितलं. कॉम्प्लिकेशन्स काहीच नव्हते. इट जस्ट माय वॉटर सॅक ब्रोक आणि आम्ही इमर्जन्सीमध्ये इथे आलो. आणि 24 डिसेंबरला ट्विन गर्ल्स. येस, डिलिव्हर्ड ट्विन गर्ल्स. त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला एक्सप्लेन केलेलं की सिन्स इट्स अ प्रीमॅच्युअर आम्हाला बेबीजना NICU मध्ये ठेवावं लागेल. त्यावेळी पहाटेची वेळ होती आणि त्यावेळी राजेश डॉक्टर NICU मध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की काय प्रोसेस असणार आहे NICUची, की हाऊ बेबीज आर गोइंग टू रिकव्हर आणि व्हॉट्स अ कोर्स ऑफ ऍक्शन, जनरल कोर्स ऑफ ऍक्शन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला. दॅट सॉर्ट ऑफ काम द नर्व्स, म्हणजे स्पेशली माझ्या नर्व्स खूप होत्या की NICU मध्ये बाळाला ठेवतोय आपण. बट ही हेल्प मी अ लॉट ऑन दॅट डे. एंटायर ऍडमिनिस्ट्रेशन प्रोसेस वॉज प्रिटी स्मूथ. त्यावेळी स्टाफनी खूप हेल्प केली कारण आम्ही पहाटे आलेलो, जवळजवळ 4 वाजता आलेलो. स्टाफनी खूप मदत केली. नंतर 1-2 दिवस जरा केओटिक होते, जोपर्यंत NICU प्लस सेल्युलरची ट्रीटमेंट, पोस्ट सर्जरी रिकव्हरी जरा केओटिक होते. बट NICU स्टाफनी खूप मदत केली. दे एक्सप्लेन्ड इट रिअली वेल. प्लस हिला जे सपोर्टला होते, म्हणजे बीट गायनॅक, बीट नर्सेस, ते पण त्यांनी पण खूप मदत केली. ॲज अँड वेन जसं NICU मधला स्टे, बाय द वे राजेश सरांनी ते पण सांगितलेलं की टेंटेटिव्हली किती दिवस आपल्याला NICU मध्ये ठेवावं लागेल. आणि एव्हरी डे आम्हाला शाह सर आणि कॉल मॅम, त्या अमिता कौर, त्यांचं काउन्सिलिंग असायचं. दॅट अगेन म्हणजे काल काय झालं, आज काय होणार आहे आणि प्रोग्रेस आहे की नाही, एवढं तरी आम्हाला कळत होतं. त्यांनी जसजसे बाळ स्वतः म्हणजे त्यांना इनिशियली थोडंसं ऑक्सिजनवरती ठेवायला लागले, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ऑक्सिजन जेव्हा कमी झाला तेव्हा डॉक्टरांनी प्रोसेस करायला सुरुवात केली की तुम्ही आता घरी गेल्यानंतर तुम्हाला काय काय करावं लागेल. सो स्लोली दे स्टार्टेड ट्रेनिंग अस. इव्हेंच्युअली त्यांनी आम्हाला बाळाला दूध कसं द्यायचं हे पण शिकवलं, इन्क्लुडिंग मला म्हणजे बाबाला पण शिकवलं. विच वॉज रिअली गुड. ड्युरिंग दिस एंटायर स्टे आय मस्ट से hats off to NICU sisters and brothers. They were pretty awesome. म्हणजे खरंच म्हणजे किती थँक्यू म्हणावं कमी. ते 1-2दा त्यांनी असं म्हणाला आमचा जॉब आहे, म्हटलं तरी पण यू गाईज आर गोइंग आउट ऑफ द वे. सो थँक्स टू देम. Surya Hospital for taking good care of my 2 twin girls. So I'm really happy with that. Thank you. Thanks a lot.